नमस्कार. आज जाणून घेऊ देवाला नैवेद्य कसा दाखवावा. कोणत्या 5 गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या असतात आणि कोणत्या गोष्टी कराव्यात आणि त्या कशा कराव्या. आता देवा नैवेद्य दाखवतो ते नैवेद्याचं पान हे देवाच्या समोर किंवा देवाच्या उजव्या हाताला ठेवावं. कधीही ते डाव्या हाताला ठेवू नये. डाव्या हाताचा नैवेद्य किंवा डाव्या बाजूचा नैवेद्य हा देवाला अमान्य किंवा अभक्ष्य असतो. आता ज्या ठिकाणी आपण देवाचं पान ठेवणार त्याखाली आपण पाण्याचा स्वस्तिक किंवा पाण्याचा चौकोन करावा, म्हणजे ती जागा स्वच्छ होते आणि शुद्ध झालेली जागा देवाला नैवेद्य दाखवण्यायोग्य होते. आता देवाचा नैवेद्य ज्या पानावर ठेवला आहे त्यावर तुळशीचं पान हे आठवणीने ठेवावं, म्हणजेच तो नैवेद्य देवाला मान्य होतो. आता पाणी 3 वेळा गोल आपल्याला अर्पण करायचं असतं. ते पाणी अर्पण करताना ते गोल रिंगण व्हावं अशा पद्धतीने पाणी अर्पण करावं. पाणी पाण्याच्या आतमध्ये किंवा ताटाच्या आतमध्ये अर्पण करायचं नसते. आता हे केल्यानंतर एकदा घंटीनाद म्हणजे घंटी वाजवावी आणि त्यानंतर प्राणायाम करावं. प्राणायाम हे कसं करतात तर हे आपलं नाकावर डावा हात ठेवून उजव्या हाताने देवाला नैवेद्य हा असा अर्पण करायचा असतो. काही जण धूप दाखवल्याप्रमाणे नैवेद्य अर्पण करतात, तसा करू नये. आपण देवाला नैवेद्य भरवायचा असतो, तो अर्पण करायचा असतो. अशा पद्धतीने प्राणायाम करावे. त्यानंतर हातावरून 3 वेळा पाणी जमिनीवर सोडून देवाला नमस्कार करून देवाला नैवेद्य अर्पण करावा. आता ह्या प्रत्येक कृतीला शास्त्रीय आणि धार्मिक कारण अशी दोन्ही देखील आहेत, ते आपण पुढील भागात पाहू. नमस्कार.